जय हिंद मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा करणार आहोत। स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। आपण ज्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत त्यातील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनोळखी प्रश्न सोडवण्याच्या टेक्निक्स। अनोळखी प्रश्न सोडवण्याच्या काही टेक्निक्स असतात ते आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। मित्रांनो, पेपर सोडवत असताना काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत नाही, कारण काही प्रश्न सिलेबसच्या बाहेरचे असतात तर काही प्रश्न आपल्या वाचण्यात आलेले नसतात, तर या प्रश्नाला विद्यार्थी तुक्का मारतात। परंतु मित्रांनो, या प्रश्नांना तुक्का मारण्याऐवजी आपल्या टेक्निक्स अप्लाय केल्या तर तुमचे प्रश्न बरोबर येण्याची शक्यता वाढते। तुम्ही 30 ते 40 प्रश्न एकाच पेपरमध्ये बरोबर आणू शकता आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन प्रूफ देणार आहे। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण कोणती शिकणार आहोत ते समजून घ्या। पेपर सोडवत असताना सिली मिस्टेक का होतात व तसेच एक्झामिनरची सायकोलॉजी कशा प्रकारे वर्क करते आणि एक्झामिनर आपल्याला प्रश्नात कशा प्रकारे फसवू शकतो, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत व तसेच स्मार्ट अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। मित्रांनो, या सर्व गोष्टी कोणतेही क्लासेसवाले तुम्हाला शिकवत नाहीत, परंतु मी तुम्हाला या सर्व गोष्टी शिकवणार आहे आणि या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार याची मला खात्री आहे, कारण यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता मुंबई पोलीस भरती 2023 या पेपरचा। या पेपरमध्ये जवळपास मी 40 प्रश्नांना आपल्या टेक्निक्स अप्लाय करून दाखवल्या आणि त्या टेक्निक्स विद्यार्थ्यांना खूप आवडल्या व त्यांचा खूप चांगला फीडबॅक मला मिळाला। तुम्हाला सुद्धा या सर्व टेक्निक 100% समजणार याची मला खात्री आहे। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। 10 ते 12 टेक्निक्स आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, परंतु त्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची कन्सेप्ट समजून घ्यायची आहे। ही कन्सेप्ट तुम्हाला समजली तरच तुम्हाला या टेक्निक्सचा जास्त प्रमाणात फायदा होणार आहे। एक्झामिनर कशा प्रकारे आपल्याला पेपरमध्ये फसवतो ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया। एक्झामिनर पेपरमध्ये सर्व प्रश्न अवघड घेऊ शकत नाही, म्हणून तो सोप्या प्रश्नाच्या पर्यायाला अवघड करण्याचा प्रयत्न करतो। जर प्रश्न सोपा असेल तर तो पूर्ण प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांना प्रश्नाच्या पर्यायात कशा प्रकारे फसवल्या जाऊ शकतो यावर तो खूप मेहनत घेतो। एका उदाहरणाद्वारे हे आपण समजून घेऊया। मित्रांनो, हा प्रश्न बघा। या प्रश्नाचे उत्तर पर्याय चौथा श्री DY चंद्रचूड हे आहे, परंतु एक्झामिनरने याच पर्यायासारखा दिसणारा पर्याय पहिल्याच पर्यायामध्ये ठेवलेला आहे, तो म्हणजे श्री YV चंद्रचूड। मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला एक्झामिनर फसवतो। एक्झामिनरला विद्यार्थ्याची सायकोलॉजी चांगल्या प्रकारे माहीत असते। त्याला माहीत असते की पेपर सोडवत असताना विद्यार्थी प्रेशरमध्ये असतो। अशा प्रकारचा पर्याय आपण सेट केला तर प्रश्नाचे उत्तर माहीत असताना सुद्धा या प्रश्नाचे उत्तर खूप विद्यार्थी चुकवू शकतात, हे एक्झामिनरला माहिती असते आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून तो असे पर्याय सेट करतो। विद्यार्थी घाईगडबडीत पहिलाच पर्याय क्लिक करतो, चौथ्या पर्यायापर्यंत पोहोचत नाही आणि अशा प्रकारे एक्झामिनरच्या ट्रॅपमध्ये अडकतो। या उदाहरणातून मला तुम्हाला 2 गोष्टी समजून सांगायच्या आहेत। या उदाहरणात आपण बघितलं की एक्झामिनर कशा प्रकारे आपल्याला फसवतो, परंतु या प्रश्नात आपल्यासाठी चांगली गोष्ट ही आहे, पेपर सोडवत असताना प्रश्नाचे उत्तर माहीतच नसेल तर हे 2 सारखे दिसणारे पर्याय आहे, यापैकी आपल्याला उत्तर निवडायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पर्याय 1 आणि पर्याय 4 मध्ये कन्फ्यूज असता, या 2 पर्यायापैकी कोणता पर्याय निवडायचा तर पर्याय 4 निवडा। या कंडिशनमध्ये पर्याय 1 उत्तर आहे असं आपल्याला वाटते, पण पर्याय 1 उत्तर नसते। हा एक्झामिनरचा ट्रॅप असतो। मित्रांनो, याच कन्सेप्टचा आधार घेऊन तज्ज्ञ लोकांनी एक चार्ट बनवलेला आहे। जेव्हा तुम्ही कोणत्याही 2 पर्यायामध्ये कन्फ्यूज असता तेव्हा तुम्हाला जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला या चार्टचा उपयोग होईल। मित्रांनो, हा चार्ट आपण एकदा व्यवस्थित समजून घेऊया, नंतर टेक्निक्स शिकायला सुरुवात करूया। मित्रांनो, हा चार्ट आपण अगदी व्यवस्थित समजून घेऊया। जेव्हा तुम्ही पर्याय 1 आणि पर्याय 2 मध्ये कन्फ्यूज असता
तेव्हा आपल्याला पर्याय 2 निवडायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पर्याय 2 आणि पर्याय 3 मध्ये कन्फ्यूज असता तर तेव्हा तुम्हाला पर्याय 3 निवडायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पर्याय 1 आणि पर्याय 4 मध्ये कन्फ्यूज असता तेव्हा तुम्हाला पर्याय 4 निवडायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पर्याय 3 आणि 4 मध्ये कन्फ्यूज असता तेव्हा तुम्हाला पर्याय 3 निवडायचा आहे. अजून काही पर्याय शिल्लक आहेत ते आपण बॅचमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, या चार्टमध्ये एक अपवाद आहे ते आपण समजून घेऊया आणि या अपवादामागे काय लॉजिक आहे ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. मित्रांनो, जेव्हा आपण पर्याय 1 आणि पर्याय 2 मध्ये कन्फ्यूज असतो तेव्हा पर्याय 2 निवडतो, परंतु प्रश्न अवघड असेल तर आपण पर्याय 2 न निवडता आपल्याला पर्याय 1 निवडायचा आहे आणि जर प्रश्न सोपा असेल तरच आपल्याला पर्याय 2 निवडायचा आहे. म्हणजे प्रश्न जर अवघड असेल तर पर्याय 1 निवडायचा आणि प्रश्न जर सोपा असेल तर आपल्याला पर्याय 2 निवडायचा आहे. यामागील लॉजिक मी तुम्हाला सांगतो. प्रश्न सोपा असेल तर एक्झामिनर आपल्याला पर्यायामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रश्न जर अवघड असेल तर तो पर्यायावर फोकस करत नाही, तो पर्यायावर जास्त मेहनत घेत नाही, कारण एक्झामिनरला वाटते आपण ऑलरेडी प्रश्न अवघड सेट केलेला आहे, त्यामुळे तो पर्यायावर जास्त फोकस करत नाही. सरासरी प्रश्न अवघड असेल तर तो पर्याय 1 मध्ये उत्तर ठेवतो, तर त्याला वाटतं की प्रश्न खूप अवघड आहे, एक्झामिनरने पर्याय 1 मध्ये उत्तर ठेवलेले नसेल आणि मग तो इतर 3 पर्यायामध्ये उत्तर शोधतो आणि मग त्याचं उत्तर चुकते. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही पर्याय 1 आणि पर्याय 2 मध्ये कन्फ्यूज असता तेव्हा प्रश्न सोपा असेल तर आपल्याला पर्याय 2 निवडायचा आहे आणि जर प्रश्न अवघड असेल तर आपल्याला पर्याय 1 निवडायचा आहे, हे लक्षात ठेवा. ह्या खूप महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करून सांगत आहे, हे समजून घ्या. चला तर मित्रांनो, आपण आता टेक्निक्स शिकायला सुरुवात करूया. पुढची आपली टेक्निक आहे कॉमन नंबर और कॉमन वर्ड मेथड. यालाच आपण मराठीत सारखे दिसणारे नंबर किंवा सारखे दिसणारे शब्द असे म्हणू शकतो. प्रश्नाच्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय सारखे दिसणारे असतात, तर हे सारखे दिसणारे पर्यायापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. एक्झामिनर सारखे दिसणारे पर्याय यासाठी सेट करतो की विद्यार्थी 2 पर्यायामध्ये कन्फ्यूज झाला पाहिजे. हा एक्झामिनरचा उद्देश असतो. चला तर मित्रांनो, हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. पुढचा आपला प्रश्न आहे, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील पहिला पर्याय आहे कॅल्शियम कार्बाईड, दुसरा पर्याय आहे कॅल्शियम क्लोराईड, तिसरा आहे सोडियम क्लोराईड आणि चौथा पर्याय आहे पोटॅशियम सल्फेट. मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही आपल्या टेक्निकचा यूज करून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. चला तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपण आपली टेक्निक अप्लाय करूया. मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर या 4 पर्यायापैकी वरचे जे 2 पर्याय आहेत ते सारखे दिसणारे पर्याय आहेत. म्हणजे पहिला पर्याय कॅल्शियम कार्बाईड, दुसरा आहे कॅल्शियम क्लोराईड. हे 2 पर्याय सारखे दिसणारे आहेत, म्हणून या 2 पर्यायापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो, आपण जेव्हा पर्याय 1 आणि पर्याय 2 मध्ये कन्फ्यूज असतो आणि प्रश्न जर अवघड असेल तर आपण पर्याय 2 न निवडता आपण पर्याय 1 ला प्रेफरन्स देतो, पर्याय 1 निवडतो आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1च आहे, कॅल्शियम कार्बाईड. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. परंतु मित्रांनो, या 4 पर्यायापैकी 2 पर्यायामध्ये सारखेपणा आहे, साम्यता आहे. आपल्याला ए हा पर्याय 11 एप्रिल 1827 हा दिलेला आहे आणि सी हा पर्याय 11 एप्रिल 1837 हा दिलेला आहे. म्हणजे या दोन्ही पर्यायामध्ये 11 एप्रिल दिलेलं आहे, म्हणून या 2 पर्यायापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. जेव्हा आपण पर्याय 1 आणि पर्याय 3 मध्ये कन्फ्यूज असतो की पर्याय 1 निवडायचा की पर्याय 3 निवडायचा,
तेव्हा आपण प्रश्न जर अवघड दिलेला असेल तर आपण पर्याय 1 ला प्रेफरन्स देतो, पर्याय 1 निवडतो. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पर्याय 1च आहे. 11 एप्रिल 1827 या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना GK मध्ये प्रॉब्लेम असतो. GK हा सब्जेक्ट खूप व्हास्ट आहे, खूप मोठा आहे. असे प्रश्न जर एक्झाममध्ये विचारले तर आपण ते प्रश्न चुकवू शकतो. परंतु मित्रांनो, जर तुम्ही आपल्या टेक्निक व्यवस्थित अप्लाय केल्या तर कितीही अवघड प्रश्न असला तरी आपण त्या प्रश्नाचे उत्तरापर्यंत 100% पोहोचू शकतो. चला तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा आपला प्रश्न आहे, फ्लेमिंगो अभयारण्य कुठे आहे? मित्रांनो, तर या ठिकाणी बघा, पर्याय A आणि पर्याय B. म्हणजे पर्याय A आहे तेरेखोलची खाडी, पर्याय B आहे ठाण्याची खाडी. म्हणजे या दोन पर्यायामध्ये खाडी हा शब्द कॉमन आहे, सारखा आहे. म्हणून या दोन पर्यायापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. परंतु मित्रांनो, जेव्हा आपण पर्याय 1 आणि पर्याय 2 मध्ये कन्फ्यूज असतो तेव्हा आपण पर्याय 2 ला प्रेफरन्स देतो आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2च आहे, ठाण्याची खाडी. चला तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. तर आपला प्रश्न आहे, नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशामधून आणले आहे? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. हा प्रश्न सोपा आहे. पर्याय A आणि पर्याय B या दोन पर्यायामध्ये सारखेपणा आहे. पर्याय A आहे दक्षिण अमेरिका, पर्याय B आहे दक्षिण आफ्रिका. म्हणजे या दोन पर्यायामध्ये दक्षिण हे दोन शब्द सुरुवातीला ठेवलेले आहेत. का बरं एक्झामिनरने हे दोन शब्द सुरुवातीला ठेवले असेल? कारण दोन पर्यायामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज व्हावं आणि विद्यार्थ्याने हा प्रश्न चुकवावा हा उद्देश एक्झामिनरचा असतो. जेव्हा आपण पर्याय 1 आणि पर्याय 2 मध्ये कन्फ्यूज असतो आणि प्रश्न जर सोपा असेल तर आपण पर्याय 2 ला प्रेफरन्स देतो आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पर्याय 2च आहे, दक्षिण आफ्रिका. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही जर कन्फ्यूज असाल तरीसुद्धा आपण उत्तरापर्यंत आपली टेक्निक्स वापरून पोहोचू शकतो. चला तर मित्रांनो, पुढची आपली टेक्निक आहे अवॉइड हायेस्ट अँड लोवेस्ट मेथड. यालाच आपण मराठीत सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय कट करणे असे म्हणू शकतो. जेव्हा तुम्हाला गणिताचे प्रश्न विचारले जातात किंवा इतिहासाच्या सणावळ्या विचारले जातात किंवा प्रश्नाच्या पर्यायामध्ये कोणत्याही विषयांचा अंक दिलेला असतो तेव्हा तुम्ही ही मेथड अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, एका व्यक्तीकडे ठराविक रक्कम असते. त्या पैशातून तो 50 संत्री किंवा 40 आंबे विकत घेऊ शकतो. तो टॅक्सी भाड्याच्या 10% रक्कम ठेवतो आणि 20 आंबे खरेदी करतो. त्याला शिल्लक रकमेतून संत्री खरेदी करायची आहेत. तो किती संत्री खरेदी करू शकतो? मित्रांनो, हा प्रश्न जर तुम्हाला येत असेल आणि जर तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर नक्की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडवून देखील काढू शकता. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ शिल्लक नसेल तेव्हा तुम्ही आपल्या टेक्निक्सचा अप्लाय करून बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकता. हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि या प्रश्नासाठी खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील पहिला पर्याय आहे 36, दुसरा आहे 40, तिसरा आहे 15 आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे 20. असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आपली टेक्निक या प्रश्नामध्ये अप्लाय करूया. सर्वात प्रथम आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत यातील सर्वात मोठा अंक व सर्वात लहान अंक आपल्याला कट करायचं आहे. तर मित्रांनो, यातील सर्वात मोठा अंक आहे 40 आणि सर्वात लहान अंक आहे 15. हे 2 अंक आपण उडवणार आहोत. हे 2 पर्याय आपण कट करणार आहोत. आता मित्रांनो, 2 पर्याय उरलेले आहेत. आता या 2 पर्यायापैकी बरोबर उत्तर कोणतं आहे हे शोधण्यासाठी आपल्याला हे सर्व पर्याय चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण चढत्या क्रमाने हे पर्याय मांडलेले आहेत. पहिल्या ठिकाणी आहे 15, दुसऱ्या ठिकाणी आहे 20, तिसऱ्या ठिकाणी आहे 36 आणि चौथ्या ठिकाणी आहे 40. अशा प्रकारे आपण चढत्या क्रमाने पर्याय मांडलेले आहेत. मित्रांनो, आपण ज्या प्रकारे चढत्या क्रमाने पर्याय मांडलेले आहेत अशाच प्रकारे एक्झामिनर पर्याय सेट करू शकला असता, परंतु त्याने पर्याय मागे पुढे फिरवलेले आहेत. कारण तो पर्यायामध्ये उत्तर लपवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून जो पर्याय एक्झामिनर लपवण्याचा प्रयत्न करतो तोच पर्याय आपला उत्तर असतो. या प्रश्नात
कोणता पर्याय लपवलेला आहे हे शोधण्यासाठी जे आपण पर्याय चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत, यात बघा 20 या अंकाची जागा 2 नंबरला आहे, परंतु एक्झामिनरने 20 हा पर्याय शेवटी ठेवलेला आहे. मित्रांनो, का बरं एक्झामिनरने हा पर्याय शेवटी ठेवलेला असेल? कारण 20 या पर्यायाबद्दल एक्झामिनरच्या मनात काहीतरी आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. कारण एक्झामिनर हा पर्याय लपवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही प्रकारची कॅल्क्युलेशन न करता आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर, सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय का उडवायचा? तर मित्रांनो, यामागील लॉजिक मी तुम्हाला सांगतो. समजा मी एक्झामिनर आहे आणि मला हाच प्रश्न सेट करायचा आहे. तर मित्रांनो, मला माहीत असते या प्रश्नाचे उत्तर आहे, परंतु माझ्यासमोर सर्वात मोठा चॅलेंज असतो की इतर 3 पर्याय कसे सेट करायचे. मग मी काय करतो, उत्तरापेक्षा मोठा व उत्तरापेक्षा लहान असे 2 पर्याय तयार करतो व एक पर्याय मनाने सेट करतो आणि याच ठिकाणी एक्झामिनर फसतो. कारण एक्झामिनर पर्याय सेट करण्यासाठी उत्तरापेक्षा एक मोठा अंक व एक उत्तरापेक्षा लहान अंक एक्झामिनर सेट करतो आणि आपण सर्वात मोठा व सर्वात लहान अंक उडवतो. म्हणजे एक्झामिनर सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय सेट करतो आणि आपण सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय कट करतो. म्हणजे जर आपण पर्यायातील सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय कट केला तर बऱ्याच वेळेस उरलेल्या 2 पर्यायापैकी उत्तर असते. या टेक्निक मागे हे लॉजिक आहे मित्रांनो. पुढचा आपला प्रश्न आहे, मुलींच्या रांगेत श्यामल डावीकडून 8वी आहे, मीना उजवीकडून 17वी आहे. जर त्यांनी आपापसात जागा बदलल्या तर श्यामल डावीकडून 14वी येईल. तर रांगेमध्ये एकूण मुली किती? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. हा प्रश्न सोपा आहे, परंतु जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ शिल्लक नसेल तर तुम्ही आपल्या टेक्निकनुसार उत्तरापर्यंत पोहोचू शकता. या प्रश्नासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 25, दुसरा आहे 57, तिसरा आहे 30 आणि चौथा पर्याय आहे 32. मित्रांनो, हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आपण या प्रश्नामध्ये आपली टेक्निक अप्लाय करूया. आपल्या टेक्निकनुसार या 4 पर्यायापैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अंक आपल्याला उडवायचा असतो. तर यातील सर्वात मोठा अंक आहे 57 आणि सर्वात लहान अंक आहे 25. हे 2 अंक, हे 2 पर्याय आपण उडवलेले आहेत. आता 2 पर्याय शिल्लक राहिलेले आहेत. आता मित्रांनो, या 2 पर्यायापैकी एक्झॅक्ट उत्तर कोणतं आहे, बरोबर उत्तर कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हे सर्व पर्याय चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, आपण चढत्या क्रमाने सर्व पर्याय मांडलेले आहेत. या ठिकाणी आहे 25, दुसऱ्या ठिकाणी आहे 30 आणि तिसऱ्या ठिकाणी आहे 32 आणि चौथ्या ठिकाणी आहे 57. अशा प्रकारे आपण चढत्या क्रमाने पर्याय मांडलेले आहेत. आता आपण जे पर्याय मांडलेले आहेत या पर्यायामध्ये एक्झामिनर जो पर्याय लपवण्याचा प्रयत्न करतो तोच पर्याय आपला उत्तर असतो. मित्रांनो, कोणता पर्याय एक्झामिनर लपवण्याचा प्रयत्न करत आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो, आपण तयार केलेल्या पर्यायामध्ये 30ची जागा 2 नंबरला आहे, परंतु एक्झामिनरने प्रश्नाच्या पर्यायामध्ये 30ची जागा 3 नंबरवर का ठेवली असेल? कारण 30 बद्दल एक्झामिनरच्या मनात काहीतरी आहे. म्हणजे मित्रांनो, 30च उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन किंवा कोणत्याही प्रकारची डायग्राम न काढता आपण उत्तरापर्यंत इझिली पोहोचू शकतो. मित्रांनो, या टेक्निकनुसार फक्त गणिताचे प्रश्न सुटतात असे नाही. कोणत्याही विषयाचा प्रश्न असो, जर त्याच्या पर्यायात अंक दिलेले असेल तर आपण ही टेक्निक वापरून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, पुढचा आपला प्रश्न आहे, 10 पेपरमधील विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 80 आहेत. जर सर्वोच्च आणि सर्वात कमी गुण विचारात घेतले नाही तर सरासरी 81 आहे. जर सर्वोच्च गुण 92 असेल तर सर्वात कमी शोधा. असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर वेल अँड गुड. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल किंवा
तुमच्याकडे वेळ शिल्लक नसेल तर तुम्ही आपल्या टेक्निक्सनुसार या प्रश्नाचं उत्तर काढू शकता। तर मित्रांनो, आपल्या टेक्निकनुसार आपण पर्यायातील सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय कट करतो। तर मित्रांनो, या पर्यायातील सुद्धा आपण सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय कट करूया। मित्रांनो, या प्रश्नाच्या पर्यायातील सर्वात मोठा पर्याय आहे 65 आणि सर्वात लहान पर्याय आहे 55। मित्रांनो, हे दोन पर्याय आपण कट केलेले आहेत। आता मित्रांनो, दोन पर्याय शिल्लक राहिलेले आहेत। एक आहे पर्याय बी 60 आणि पर्याय डी ठरवता येत नाही। हे दोन पर्याय शिल्लक राहिलेले आहेत। मित्रांनो, जेव्हा आपण पर्याय 2 आणि पर्याय 4 मध्ये कन्फ्यूज असतो तर तेव्हा आपण पर्याय 2 ला प्रेफरन्स देतो। म्हणून या प्रश्नात सुद्धा आपण पर्याय 2 ला प्रेफरन्स देणार आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय 2च आहे। अशा प्रकारे मित्रांनो, कोणत्याही प्रकारची कॅल्क्युलेशन न करता आपण उत्तरापर्यंत इझिली पोहोचू शकतो। चला तर मित्रांनो, आपण इलिमिनेशन टेक्निक शिकूया। इलिमिनेशन टेक्निक म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। मित्रांनो, जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न दिला जातो आणि विचारलं जातं की खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे, तेव्हा तुम्ही बरोबर पर्याय न शोधता चुकीचं पर्याय शोधून त्या पर्यायाला कट करायचं आहे। ॲटोमॅटिक उरलेल्या पर्यायापैकी तुमचं एक उत्तर असते आणि जर तुम्हाला खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलं असेल तर बरोबर असलेले पर्याय कट करायचे, उरलेल्या पर्यायापैकी तुमचं एक उत्तर असतं। विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर, या टेक्निक मागील लॉजिक काय आहे व ही टेक्निक आम्ही का वापरली पाहिजे? तर मित्रांनो, या टेक्निक मागील लॉजिक काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो। मित्रांनो, पेपर सोडवत असताना बऱ्याच वेळेस काय होते की तुम्हाला पेपरमध्ये एखाद्या प्रश्नाचे एक्झॅक्ट उत्तर काय आहे हे माहिती नसते, परंतु खालील 4 पर्यायापैकी 2 पर्याय उत्तर असूच शकत नाही हे तुम्हाला कळतं। मग तुम्ही उरलेल्या 2 पर्यायापैकी उत्तर निवडू शकता। तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता वाढते। म्हणून मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण टेक्निक आपल्याला वापरायची आहे। चला तर मित्रांनो, हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया। आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। परंतु मित्रांनो, प्रश्न नीट न वाचल्यामुळे खूप सारे विद्यार्थी इथे चुकतात। विद्यार्थ्यांना वाटतं कोणता ठिकाण यादीमध्ये आहे असं विचारलेलं आहे असं त्यांना वाटतं आणि मग त्यांचा प्रश्न चुकतो। एक्झामिनरला विद्यार्थ्यांची सायकॉलॉजी माहिती असते। त्याने पहिलाच पर्याय सर्वांच्या ओळखीचा ताजमहल दिलेला आहे। विद्यार्थी फुल कॉन्फिडन्समध्ये असतो आणि तो पहिल्याच पर्यायाला क्लिक करतो। इतर पर्यायांना तो डोकावून सुद्धा पाहत नाही, कारण त्याच्यानुसार हाच पर्याय बरोबर आहे आणि मग घरी आल्यावर त्याला कळतं की आपली चूक कुठे झालेली आहे। म्हणून मित्रांनो, प्रश्न वाचताना खूप केअरफुल राहून प्रश्न वाचला पाहिजे। या प्रश्नात इलिमिनेशन टेक्निक आपण वापरूया। मित्रांनो, आपण सर्वात प्रथम कोणते ठिकाण यादीमध्ये आहे ते शोधू। ते पर्याय आपण सर्वात प्रथम कट करणार आहोत। आपला पहिला पर्याय आहे ताजमहल। मित्रांनो, ताजमहल हा पर्याय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये आहे, म्हणून हा पर्याय आपण कट करणार आहोत। मित्रांनो, आपला दुसरा पर्याय आहे अजंठा लेणी। अजंठा लेणी सुद्धा वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा आपण कट करणार आहोत। आता मित्रांनो, तिसरा पर्याय बघा, लाल किल्ला। लाल किल्ला सुद्धा वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये आहे, म्हणून हा पण पर्याय कट होतो। मित्रांनो, वरील 3 पर्याय आपण कट केलेले आहेत, म्हणजे चौथा पर्याय 100% उत्तर असणार आहे। आणि जर आपल्याला शेवटचा पर्याय माहीत जरी नसेल तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचतो। मित्रांनो, या प्रश्नात आपल्याला खालीलपैकी चुकीची जोडी ओळखण्यासाठी सांगितलेली आहे, परंतु आपण या प्रश्नात इलिमिनेशन टेक्निक वापरूया। इलिमिनेशन टेक्निकनुसार आपण बरोबर जोडी शोधून त्या पर्यायाला कट करणार आहोत। तर या प्रश्नातील पहिली जोडी आहे सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिबा फुले। पहिली जोडी बरोबर आहे मित्रांनो, कारण सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती, म्हणून हा पर्याय आपण कट करणार आहोत, कारण आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे आणि ही जोडी बरोबर आहे। आता मित्रांनो, पुढचा पर्याय बघूया, रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद। हा पर्याय सुद्धा बरोबर आहे, म्हणून मित्रांनो हा पर्याय सुद्धा आपण कट करणार आहोत। आता मित्रांनो, तिसरा पर्याय बघा,
तिसरा पर्याय आहे ब्रह्मो समाज राजाराम मोहन राय, हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. म्हणून चौथा जो पर्याय शिल्लक राहिलेला आहे तोच पर्याय 100% चुकीचा असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली हे माहिती नसेल, परंतु मित्रांनो आपण एलिमिनेशन टेक्निक वापरून बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो ही टेक्निक वापरल्यामुळे ॲक्युरेसी वाढते. म्हणून मित्रांनो ही खूप महत्त्वपूर्ण टेक्निक आहे. जीकेचे सर्व प्रश्न तुम्ही या टेक्निकने सोडवू शकता. चला तर मित्रांनो याच टेक्निकचा पुढचा प्रश्न बघूया. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व खाली 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे कुतुब मिनार मेहरोली, दुसरा पर्याय आहे गोल घुमट विजापूर, तिसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली आणि चौथा आहे ताजमहल आग्रा. आता एवढा मोठा प्रश्न बघून विद्यार्थी घाबरतात, पर्याय नीट वाचत नाहीत आणि मग प्रश्न चुकतो. आपण पहिला पर्याय वाचतो त्यामध्ये कुतुब मिनार मेहरोली असा हा पर्याय आहे आणि आपल्याला वाटतं हाच पर्याय चुकीचा आहे, कारण कुतुब मिनार तर दिल्लीला आहे आणि मग आपण इतर पर्यायाकडे डोकूनसुद्धा पाहत नाही आणि हेच उत्तर क्लिक करतो आणि मग उत्तर चुकते. कारण कुतुब मिनार तर दिल्लीमध्येच आहे, पण कोणत्या एरियामध्ये आहे तर मेहरोली या एरियामध्ये आहे. म्हणजे हा पर्याय चुकीचा नसून हा पर्याय बरोबर आहे. जर या प्रश्नात एलिमिनेशन टेक्निक वापरली असती तर हा प्रश्न चुकला नसता. आता बघा आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे, पण आपली टेक्निक आहे की आपल्याला बरोबर जोडी शोधायची व त्याला कट करायचं. आपण काय करणार आहोत, बरोबर जोडी ओळखणार आहोत आणि त्या पर्यायाला उडवणार आहोत. ऑप्शन नंबर बी बघा गोल घुमट आणि विजापूर, हे तुम्हाला माहीत आहे की हा पर्याय बरोबर आहे, तर ऑप्शन नंबर बीला पहिले कट करायचं. आता ऑप्शन नंबर डी बघा ताजमहल आणि आग्रा, हे पण पर्याय बरोबर आहे आणि हा पण पर्याय आपल्याला कट करायचा कारण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. पर्याय सी बघा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली, तर मित्रांनो हा पर्याय चुकीचा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्लीमध्ये नाहीच, ते मुंबईमध्ये आहे. तर हाच पर्याय आपला उत्तर आहे आणि आपल्याला वरचा पर्याय माहीत नसतानासुद्धा ऑप्शन नंबर ए कुतुब मिनार मेहरोली या एरियामध्ये आहे हे माहीत नसतानासुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचलो, बरोबर उत्तराकडे पोहोचलो. त्यामुळे मित्रांनो एलिमिनेशन टेक्निक ही खूप महत्त्वाची टेक्निक आहे. जीकेचे सर्व प्रश्न तुम्ही या टेक्निकनुसार सोडवू शकता. तर मित्रांनो आपण पुढची टेक्निक बघूया. मित्रांनो पुढची आपली टेक्निक आहे ट्रू ऑर फॉल, म्हणजे चूक किंवा बरोबर. मित्रांनो पेपर सोडवत असताना तुम्हाला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे, असं तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि जर तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तेव्हा ज्या पर्यायात जास्तीत जास्त वाक्य बरोबर दिलेले असेल तोच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे वरीलपैकी दोन्ही पर्याय बरोबर किंवा वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर असे पर्यायात असेल तर तुम्ही ह्याच पर्यायांना प्रेफरन्स द्या, हेच पर्याय निवडायचे आहे. मित्रांनो यामागील लॉजिक काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगतो. सर्वप्रथम आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा आणि खाली 4 वाक्ये दिलेले आहेत. आपल्या टेक्निकनुसार जास्तीत जास्त वाक्य ज्या पर्यायामध्ये दिलेले आहेत तोच पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिल्या पर्यायामध्ये फक्त पर्याय 1, 2 आणि 4 बरोबर असे दिलेलं आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये फक्त पर्याय 1, 2, 3 बरोबर आहे असं दिलेलं आहे आणि तिसऱ्या पर्यायामध्ये फक्त पर्याय 1, 3, 4 बरोबर आहे असं दिलेलं आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये वरील सर्व पर्याय बरोबर असं दिलेलं आहे. म्हणजे चौथ्या पर्यायामध्ये जास्तीत जास्त वाक्य बरोबर आहे असं दिलेलं आहे. म्हणून मित्रांनो आपण चौथ्या पर्यायासोबत जाणार आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर आपण वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहे. मित्रांनो यामागील लॉजिक काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम एवढा मोठा प्रश्न बघून विद्यार्थी घाबरतात आणि विद्यार्थी असा विचार करतो की एवढा मोठा प्रश्न आहे, एक्झामिनरने एक तरी वाक्य चुकवलेला असेल. मग तो गेस करायला सुरुवात करतो की हे वाक्य चुकीचं असेल किंवा ते वाक्य चुकीचं असेल. त्याची हिंमत होत नाही मित्रांनो वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर निवडायची आणि ही गोष्ट एक्झामिनरला अगदी व्यवस्थित माहिती असते. त्याला माहीत असते की विद्यार्थ्यांची सायकॉलॉजी कशा प्रकारे काम करते. म्हणून एक्झामिनर बऱ्याच वेळेस वरीलपैकी दोन्ही किंवा वरीलपैकी सर्व या पर्यायामध्ये उत्तर ठेवतो. मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची एक्झाम TCSने घेतली होती. मित्रांनो मी TCSने दिलेल्या रिस्पॉन्स शीट चेक केल्या. या एका टेक्निकवर 7 प्रश्न एकाच पेपरमध्ये आलेले होते
म्हणून मित्रांनो, TCS असो किंवा IBPS असो, या सर्वांसाठी आपल्या टेक्निक्स हेल्पफुल आहे. मित्रांनो, आपली पुढची टेक्निक आहे कॉमन सेन्स टेक्निक. ही टेक्निक खूप लॉजिकल व खूप महत्त्वपूर्ण टेक्निक आहे मित्रांनो. या टेक्निकचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल, तरच तुम्हाला ही टेक्निक व्यवस्थित समजेल. कॉमन सेन्स टेक्निक आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो. त्यातील एक सोपा व खूप महत्त्वपूर्ण प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जर प्रश्नाच्या पर्यायात भारत असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा संबंधित जिल्हा असेल तर तो पर्याय उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो, हे सर्व आपण अगदी व्यवस्थित समजून घेऊया. मित्रांनो, पेपर सोडवत असताना जर तुम्हाला एखादा प्रश्न येत नसेल आणि प्रश्नाच्या 4 पर्यायापैकी एक पर्याय महाराष्ट्र असेल तर तुम्ही महाराष्ट्र या पर्यायाला उत्तर म्हणून निवडा. तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता वाढते. यामागील लॉजिक काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, महाराष्ट्र हा पर्याय आपल्याला यासाठी निवडायचा आहे कारण महाराष्ट्र हा आपला राज्य आहे. म्हणून आपल्या राज्याविषयी प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे इतर राज्याच्या तुलनेत. म्हणून तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर महाराष्ट्र या पर्यायाला प्रेफरन्स द्या. तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता वाढेल. याच प्रकारे जर 4 पर्यायापैकी भारत असेल तर भारताला प्रेफरन्स द्या. व तसेच जर तुम्ही एखाद्या जिल्ह्यात फॉर्म भरला असेल आणि पेपर सोडवत असताना जर तुम्हाला एखादा प्रश्न येत नसेल परंतु तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे तोच जिल्हा पर्यायामध्ये असेल तर संबंधित जिल्ह्याचा पर्याय निवडा. तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता वाढेल. मित्रांनो, मी हे सर्व तुम्हाला प्रूफ करून दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. मित्रांनो, या टेक्निकचे जे 3 प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे हे 3 प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023 मध्ये आलेले आहेत. एकाच पेपरमध्ये हे 3 प्रश्न आलेले होते. तर मित्रांनो, हे आपण अगदी व्यवस्थित समजून घेऊया. समजा मित्रांनो, तुम्ही पुणे ग्रामीण पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरला होता आणि हे 3 प्रश्न तुमच्या समोर पेपरमध्ये आलेले आहेत. अशा प्रकारे इमॅजिन करा आणि आपण आता प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. तर तुमच्यासमोर पहिला प्रश्न आलेला आहे, महाराष्ट्राचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठे तयार होणार आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर ठीक आहे, आणि जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे, यामुळे आपण या 4 पर्यायापैकी पुणे याला प्रेफरन्स देणार आहोत. हाच पर्याय आपण निवडणार आहोत. हा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? असा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. परंतु जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपली टेक्निक या पेपरमध्ये अप्लाय करूया. या प्रश्नाचे पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे मुंबई, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे औरंगाबाद आणि चौथा पर्याय आहे नागपूर. या 4 पर्यायामध्ये पुणे हा पर्याय आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपल्याला जर प्रश्न येत नसेल तरीसुद्धा आपण पुणे या पर्यायासोबत जाणार आहोत. कारण आपल्यासमोर जो पेपर आहे हे पुणे जिल्ह्याचा पेपर आहे आणि पुणे जिल्ह्याविषयी प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मित्रांनो, आपण पुणे या पर्यायासोबत जाणार आहोत. आणि मित्रांनो, पुणेच या प्रश्नाचं उत्तर आहे. चला तर मित्रांनो, याच प्रकारचा पुढील प्रश्न बघूया. पुढचा आपला प्रश्न आहे, स्वतंत्र सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. आणि मित्रांनो, जर तुम्ही या 4 पर्यायामध्ये व्यवस्थित बघितलं तर जो 3 नंबरचा पर्याय आहे यामध्ये आपल्याला पुणे जिल्हा दिलेला आहे. आपल्याला जर या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर आपण पुणे हा पर्याय निवडणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पुणेच आहे. मित्रांनो, अजून काही महत्त्वाच्या 10 ते 12 टेक्निक्स शिल्लक आहेत, ते आपण बॅचमध्ये अगदी व्यवस्थित शिकणार आहोत. व तसेच या टेक्निक्स लक्षात कशा ठेवायच्या व कशा वापरायच्या यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. हे तुम्हाला बॅचमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, सक्सेस होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी एकत्रित करून आम्ही एक सुंदर बॅच तुमच्यासाठी तयार केलेली आहे.
या बॅचमध्ये आपण प्रत्येक टेक्निकवर 20 ते 25 प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत. मित्रांनो, एका टेक्निकवर 20 ते 25 प्रश्नांचा सराव केल्यावर तुमच्या मनात शंकाच राहणार नाही याची मला खात्री आहे. टेक्निक्सवर आधारित आपण 5 टेस्टसुद्धा घेणार आहोत, कारण तुम्हाला ह्या टेक्निक कितपत समजल्या यासाठी व तुमचा कॉन्फिडन्स वाढावा यासाठी आपण या सर्व टेक्निक्स एकत्रित करून 5 टेस्टसुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला मिळेल. यासोबत या बॅचमध्ये तुम्हाला सर्व टेक्निक्सचे PDF मिळेल, कारण या सर्व टेक्निक्सचे तुम्हाला कमी वेळेत रिव्हिजन करता यावं यासाठी तुम्हाला बॅचमध्ये PDF प्रोव्हाइड केली जाणार व तसेच PYQचे ॲनालिसिस कसे करावे हे पण आपण बॅचमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, PYQ ॲनालिसिस करून जर आपण अभ्यास केला तर कमी अभ्यासात कमी कालावधीत आपल्याला पोस्ट मिळते. म्हणून आपण PYQ ॲनालिसिस कशा प्रकारे केले जाते हे सुद्धा तुम्हाला बॅचमध्ये शिकवलेलं आहे. मित्रांनो, अभ्यास करताना काही गोष्टी आपल्याला पाठच कराव्या लागतात, तर या गोष्टी स्मार्ट पद्धतीने कशा लक्षात ठेवता येतात याबद्दल सुद्धा तुम्हाला बॅचमध्ये माहिती मिळेल. मित्रांनो, काही विद्यार्थी पूर्ण पुस्तक वाचत बसतात, परंतु आपल्याला काहीच महत्त्वाच्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जाते. हे महत्त्वाचे टॉपिकसुद्धा मी तुम्हाला बॅचमध्ये सांगणार आहे. हे सर्व व्हिडिओ लाईफ टाईम तुमच्यासोबत राहणार, कधीही केव्हाही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये मिळणार आहे, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून मी या बॅचची फी फक्त 99 रुपये ठेवलेली आहे काही कालावधीपर्यंत. नंतर या बॅचची फी 399 रुपये होणार आहे. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत क्लासेसवर किंवा इतर गोष्टींवर कितीतरी पैसे खर्च केले असतील, परंतु सक्सेस होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते या सर्व गोष्टी कोणतेही क्लासेसवाले तुम्हाला शिकवत नाही. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला या सर्व गोष्टी या बॅचमध्ये शिकवलेली आहे. मित्रांनो, एकदा तुम्ही ही बॅच घ्याच. जर तुम्हाला 99 रुपयाची फी जास्त वाटत असेल तर मला कॉल करा किंवा मेसेज करा, मी अजून या बॅचची फीस कमी करेल. परंतु मित्रांनो, तुम्ही ही बॅच घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे, कारण मित्रांनो, तुमच्या आतापर्यंत केलेल्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळवून देण्याची ताकद या बॅचमध्ये आहे. म्हणून मित्रांनो, ही बॅच तुम्ही आवर्जून घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर या नंबरवर 99 रुपये फोनपे करा व याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा. लगेच तुम्हाला बॅचमध्ये जॉईन करण्यात येईल. व तसेच मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा व कमेंट करा. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यापर्यंत सर्वात प्रथम शेअर करा ज्यांचा 1-2 मार्कांनी रिझल्ट हुकलेला आहे किंवा 2-3 मार्कामुळे त्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये आलं नाही. असे विद्यार्थी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशा विद्यार्थ्यांना सर्वप्रथम हा व्हिडिओ शेअर करा. ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजून काही व्हिडिओ यूट्यूबवर मी तुमच्यासाठी बनवू का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.